आता पाहूया 25 महत्त्वाच्या बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष। सुप्रीम कोर्टात 22 जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी। यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करणार। जळगावच्या पाळधीत राड्यादरम्यान नागरिक आक्रमक। काही जणांकडून 3 ते 4 दुकानांसह वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड। जळगावातील पाळधी गावात 2 गटांमध्ये राडा। संचारबंदी लागू। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद। नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात। आजपासून यूपीआय पेमेंट, कारच्या किमती आणि आरबीआय कडून कृषी कर्जाच्या मर्यादेत वाढ। ईपीएफओ मधून पीएफ काढण्याची प्रक्रिया आता सुलभ होणार। राष्ट्रीय महामार्गावर आजपासून हेल्मेट सक्ती। दुचाकी अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न। मुंबईत रस्त्यांवर नव्यानं चर खोदण्यास आता मनाई। पाणी पुरवठ्याची मुख्य जलवाहिनी गळतीचं काम वगळता नवीन चर खोदण्यास परवानगी मिळणार नाही। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे टप्प्याचं काम 100% पूर्ण। टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचं एमएमआरडीसीचं नियोजन। मुंबई बोट दुर्घटना प्रकरणातील नीलकमल बोट राजबंदर किनाऱ्यावर। विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बोटीची तपासणी होणार। नौदलाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस नीलकमल बोटीची तपासणी करणार। राज्यातील साखर कारखान्यांकडून डिसेंबर अखेर 29 लाख टन साखर उत्पादन। दैनंदिन सरासरी 9,69,800 टन क्षमतेने ऊसाचं गाळप सुरू। गोगरी सेवेचा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना सवलत। पहिल्या महिन्याच्या वीज बिलात 120 रुपयांची सूट मिळणार। नववर्षापासून महावितरणचा निर्णय। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी सेलच्या संकेतस्थळावर नवे बदल। प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा उडणारा गोंधळ नव्या वर्षात कमी होईल। अनुकंपा यादीत पहिल्या वारसदाराची निश्चिती असलेली 45 वयोमर्यादा ओलांडल्यास दुसऱ्या वारसदाराचं नाव देता येणार। नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय। मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर। बीकॉम अभ्यासक्रमाची परीक्षा 18 मार्चपासून तर बीएससी आणि बीएच्या परीक्षा 26 मार्चपासून सुरू होणार आहेत। तर 1,38,000 विद्यार्थी बसणार आहेत। म्हाडा नव्या वर्षात 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढणार। अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न। नवीन वर्षात मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। गोखले, कर्नाक आणि विक्रोळी या नवीन पुलांची कामं नवीन वर्षात पूर्ण होतील। महापालिकेचे संकेत। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे टप्प्याचं काम 100% पूर्ण। हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचं एमएमआरडीसीचं आयोजन। माझगावात बुरखा घातलेल्या व्यक्तीकडून बंदुकीचा धाक दाखवत चोरीचा प्रयत्न। भाळखळा पोलिसांकडून आरोपीला अटक। माझगाव गार्डन परिसरातील घटना। मुंबईतील लीलावती ट्रस्टमध्ये 85 कोटींपेक्षा अधिकची अफरातफर। चेतन मेहता, रश्मी मेहता आणि भाविन मेहता या विश्वस्तांवर गुन्हा दाखल। बनावट कागदपत्र तयार करून 85 कोटींची रक्कम वापरल्याचा आरोप। स्मार्ट कार्ड तयार करणारं मशीन बंद पडल्यानं एसटी प्रवाशांच्या हाती पुन्हा कागदी पास। सर्व्हर बंद पडल्याने ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त। नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या पहिल्या स्तराचं काम 80% पूर्ण। काम तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका। गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा 138 कंटेनर द्राक्षांची निर्यात कमी। मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर महापालिका ॲक्शन मोडवर। 1 लाखापेक्षा अधिक थकीत असणाऱ्या मालमत्ता धारकांना येणार आता जप्तीची नोटीस। पालिका प्रशासनाचा निर्णय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू होणार। ज्या शाळांकडून मागणी होईल त्या ठिकाणी पहिलीचा वर्ग सीबीएसई पॅटर्ननुसार सुरू केला जाईल। शिक्षण विभागाची माहिती। वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन कामाचे आमिष दाखवत पालघरच्या बोईसरमध्ये महिलेची फसवणूक। महिलेकडून 22 लाख रुपये उकळले। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रायगडच्या उरणमधील खोपटे येथे कस्टमने जप्त केलेल्या 39 लाखांची मालाची चोरी। उरण पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल। दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला सांगली स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। आरोपीकडून 21 दुचाकी जप्त। 50,000ची लाच मागितल्याप्रकरणी एपीआयवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 2023 मध्ये एजंटला गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची पोलिसांकडून धमकी।
सोलापूरच्या करमाळ्यातील रायगावजवळ एसटी बस पलटली. अपघातग्रस्त रुग्णाची आमदार नारायण पाटलांनी घेतली भेट. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या समर्थनार्थ पांचजन्यमध्ये लेख. भागवतांचे मत राजकारणापलीकडचे. भागवतांच्या विचारांना समजदारीने घेतलं पाहिजे. संपादकीयमधून विश्लेषण तर ऑर्गनायझरमधून भागवतांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त. केरळ धर्मनिरपेक्षता सांप्रदायिक मित्रत्वाचा बालेकिल्ला. केरळचा मिनी पाकिस्तान म्हणून उल्लेख करणं हे निषेधार्ह. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून नितेश राणेंच्या वक्तव्याचा निषेध.